The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। स्वाख्यातो भगवता धम्मो संदिट्ठिको अकालिको यहि पस्सिको वोपनैको पच्चतं वेदितव्यो विन्यूहिते। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःख मुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारात उपस्थित नंदनवन कॉलनी आणि परिसरातील सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि तथागत भगवान बुद्धांनी आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी आपल्या हित सुखाकरिता या अनमोल बुद्धवाणीला आपल्या सुखाकरिता शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे श्रवण करावे, ग्रहण करावे। बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा आपण भेटतो आहे, तेव्हा तुमचे चेहरे पाहून असं वाटत आहे की तुमची प्रकृती सर्वांची व्यवस्थित आहे आणि त्यामुळे आम्हाला मनस्वी आनंद झालेला आहे। कारण आम्ही नेहमीच धम्मदेशनेतून सांगत आलो आहे ती भगवंताचीच वाणी आहे। भगवान बुद्ध म्हणाले, आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला सुख दुःख येत राहते, काही गोष्टी मनासारख्या घडतात आणि काही मनाच्या विरुद्ध। कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवान बुद्ध म्हणाले, एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की वेळ ही थांबत नाही, ती बदलत राहते। सुख दुःखाचंही तसंच आहे। त्यामुळे कोणत्याही कंडिशनमध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला प्रसन्न आणि हसतमुख राहता आलं पाहिजे। त्यालाच जीवन जगण्याची कला म्हणतात आणि भल्या भल्यांनाही जमत नाही। म्हणून भगवान बुद्धाची वाणी प्रत्येकासाठी अत्यंत आवश्यक आहे। बघा, तेव्हा मागचा वर्षावास मला वाटतं हाच तो पिरियड होता। एक वर्षभर झाला आहे आता, हा जुलै महिन्याचं शेवटच आहे। आज 29 तारीख आहे जुलैची आणि पुन्हा एकदा तुम्हाला आमची आठवण आली। आठवण तर नेहमीच येत असेल म्हणा। आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोजच महामंगलसूत्र आता जगभर प्रसारित होते आहे, लोक त्याचा लाभ घेतात, आनंद घेतात आणि त्यामुळे तुम्ही फार पुण्यवान ठरलात की तुम्हाला प्रत्यक्ष धम्मदेशना ऐकायला मिळाली। वर्षावासाच्या पिरियडमध्ये आताच येताना एका उपासकांचा फोन आला, ते म्हणाले, भंतेजी आम्ही मोबाईलवरती ऐकतो आणि एवढे प्रफुल्लित होतो, आनंदी होतो, ते लोक किती पुण्यवान असतील की जे तुम्हाला प्रत्यक्ष ऐकतात समोर बसून। मी म्हणालो, खरंच ते लोक पुण्यवान आहेत आणि म्हणून आता पुन्हा आम्हाला त्यांनी बोलवलं आहे आणि त्यांच्याकडेच चाललो आहे। तेव्हा वर्षावासाचा पिरियड 1 तारखेपासून काही भिक्खूंचं मागच्या पौर्णिमेपासून अधिष्ठान प्रारंभ झाला आहे, काही भिक्खूंनी आता 1 तारखेपासून अधिष्ठानाला प्रारंभ करणार आहेत। आज मी आपणास एक धम्मदेशना देणार आहे। अत्यंत महत्त्वाचा विषय आहे हा।
आत्ता मी जे धम्मवंदनेचं धम्मगुण तुमच्यासमोर पालीतून बोलून दाखवले बघा. स्वाख्यातो भगवता धम्मो. जगभरातील लोक बुद्धगुणांना, धम्मगुणांना आणि संघगुणांना स्मरण करत असतात, म्हणत असतात, पठन करत असतात. तर एकदा भगवान आपले, तर हे विषय जास्त मोठा असल्याकारणाने मी लगेचच घेतो आहे. तर एकदा आपले भगवान बघा श्रावस्तीमध्ये राहत होते आणि श्रावस्तीमध्ये 2 विहार होते प्रमुख त्या काळामध्ये 2600 वर्षांपूर्वी. एक तर 54 करोड रुपये खर्च करून सुदत्त नावाच्या एका सावकाराने, ज्याला अनाथ पिंडक म्हणत होते, त्याने बांधून दिलेलं जेतवन विहार होतं की ज्या विहारामध्ये भगवान जवळपास 19 वर्षे थांबले. 19 वर्ष. आणि त्या जेतवनापासून थोड्या अंतरावर मिगार माता विशाखा जी आहे, जिचा हार जेतवन विहारात उपोषथाच्या दिवशी भगवंताची वाणी श्रवण करायला आल्यानंतर भगवान म्हणाले की जात रूप रजतपटी गणा म्हणजे दागदागिन्यांचा उपोषथाच्या दिवशी वापर करण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणून विशाखाने आपला जो मौल्यवान हार होता तो काढून ठेवला देवळीमध्ये विहाराच्या, आणि तो विसरून राहिला. आणि विसरून राहिल्यामुळे नंतर जेव्हा तिच्या मनात आलं की आपला हार विसरून राहिला आणि जर तो कधी त्याला भगवंताचा किंवा भिक्खूचा हात लागला असेल तर मग तो हार आपण घेता कामा नये. आपली श्रद्धा आहे बुद्ध धम्मसंघावर, तर तो आपण दान देऊ. तिच्या मनात तो उदार भाव निर्माण झाला, वैराग्याचा भाव निर्माण झाला. परंतु तिने भगवंताला तशी विनवणी पण केली की तो हार घ्या, पण तो हार मौल्यवान होता. मी तुम्हाला सांगितलं की 2-3 स्त्रियांकडेच तेव्हा ते मौल्यवान हार होते. त्यामध्ये आपली विशाखा माता आणि मल्लिका आणि अजून एक स्त्री होती, त्या 3च महिलांकडे त्यावेळेस ते हार होते मौल्यवान. आता पण बघा, जे मौल्यवान काही दागदागिने असतात सगळ्यांकडेच नसतात, तर काही लोक असतात की त्यांच्याकडेच ते असतात. तर त्या हाराचा लिलाव लावला गेला आणि असं म्हटलं आहे की त्याचे 27 करोड रुपये त्या काळामध्ये आले. तर भगवंताच्याच मार्गदर्शनाखाली, भिक्षूंच्या मार्गदर्शनाखाली त्या जेतवन विहाराच्या थोड्याशा अंतरावरती विशाखाने तो विहार निर्माण केला. भिक्खूंच्या भगवंताच्या मार्गदर्शनामध्ये त्यांना जसं पाहिजे तसं विहार निर्माण केलं आणि तेही विहार भगवंताला दान दिलं. तर त्या विहारात 6 वर्ष भगवान थांबले होते. तर हा जो आजचा उपदेश आहे मी आपणास सांगतो आहे, हे पार्श्वभूमी सांगितली पाहिजे म्हणून मी हे बोलत असतो, थोडं इकडचं तिकडचं. तर भगवान तिथे होते. तर उपोषथाचा दिवस होता ज्या दिवशी हा उपदेश भगवंताने केला ना, उपोषथाचा दिवस होता. आणि मग उपोषथाचा दिवस होता, सायंकाळ झाली होती. तर रात्रीचे 3 प्रहर असतात, 6 ते 10, 10 ते 2 आणि 2 ते पुन्हा 6, नाही का, हे 3 प्रहर असतात. तसे मग आपल्या म्हणण्याप्रमाणे प्रहर होतात, पण मुख्य हे 3 प्रहर मानल्या गेलेले आहेत. तर मग सायंकाळ झालेली होती. आता उपोषथाच्या दिवशी केवळ उपासकांचंच उपोषत नसते, ते भिक्खूंचं पण उपोषत असते. म्हणजे तुम्हाला जे आम्ही उपोषत देतो ना, तर केवळ हे भगवंताचा धम्म केवळ उपासकांसाठी पण नाही आहे आणि केवळ भिक्खूंसाठीच पण नाही आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की बुद्धाच्या धम्माचे तत्व, काही तत्व लोकांना वाटते भिक्खूंसाठीच आहेत आणि काही तत्व उपासकांसाठीच आहेत. बिलकुल काही नियम भिक्खूंसाठी आहेत, काही नियम श्रामणेरांसाठी आहेत, काही नियम भिक्षुणींसाठी आहे, उपासकांसाठी आहे. पण सारांश रूपाने बुद्धाचं तत्वज्ञान, बुद्धाचा विचार जर आपण पाहिला तर ते प्रत्येक व्यक्तीला लागू आहे. तुम्ही भिक्खूच्या विनयाबद्दल जरी तुम्ही माहिती काढली तर बघा, सर्वसामान्य लोकांनाही ते नियम लागू आहेत जे भगवंताने भिक्खूंना शिकवले. आणि म्हणून मग त्या उपोषताच्या सायंकाळी, उपोषत असल्या कारणाने प्रातिमोक्षाचा पाठ भिक्षूंसाठी करावा लागतो. आता काही उपदेश असे आहेत की जे फक्त केवळ भिक्खूंसाठी आहेत, केवळ प्रातिमोक्ष वगैरे जे भगवंताने सांगितले आहे तर भिक्खूच्या विनयाच्या संबंधित आहे, त्याला उघडपणे सांगायला सांगितलं नाही भगवंताने उपासकांना. तर त्याचे काही कारणं असतात, तर त्या भगवंताने सांगितलेले आहे. तर मग भिक्खूंना उपोषथाच्या दिवशी प्रातिमोक्षाचा उपदेश करावयाचा होता. तर भिक्खू आनंदाने भगवंताकडे येऊन याचना केली. सर्व भिक्खू सभागृहामध्ये बसलेले होते आणि आनंद भगवंताकडे आले सायंकाळी. आणि भगवंताला त्यांनी आपल्या चिवराला असं एका साईडला घेतलं, हे हाफ परिमंडल असतं ना, तर हे हाफ परिमंडल भगवंताला वंदन करताना हाफ परिमंडल ठेवावं लागतं. तो रिस्पेक्ट आहे भगवंताचा. पण म्हणजे फुल परिमंडल पण असतं ना, तुम्ही कधी पाहिलं असेल भिक्षाटनाला वगैरे जाताना, ते फुल परिमंडल आणि हाफ परिमंडल अर्धा खांदा उघडा ठेवणं म्हणजे तो भगवंताचा रिस्पेक्ट आहे. भिक्खूंना पण सिनियर भिक्खूंना समजा तर माझ्यापेक्षा सिनियर भिक्षू असतील, वंदन करत असेल तर हे अशा प्रकारे करावं लागतं, असा विनय आहे, त्याच्यामध्ये रिस्पेक्ट आहे. तर मग आनंदाने भगवंताला वंदन केलं आणि भगवंताला विनंती केली, भगवान सर्व भिक्खू आपल्या प्रतीक्षेत आहेत
आज प्रातिमोक्षाचा पाठ आपण भिक्खूंना शिकवावा. भगवान मौन राहिले, काही बोलले नाही. पुन्हा 6 ते 10 वाजेपर्यंत एक प्रहर संपला. रात्रीची गोष्ट आता ही बघा तुम्ही. आणि 10 वाजून गेले रात्रीचे. आता तेव्हा काही घड्याळ नव्हतं, पण प्रहर होता ना. मग दुसरा प्रहर सुरू झाला 10 ते 2चा. आनंद पुन्हा भगवंताकडे आले. तेवढ्याच विनम्रतेनं आनंदासारखे भिक्खू. आनंदाला तुम्ही जर कधी वाचलं ना, तुम्हाला सांगतो उगीच भगवंताच्या सोबत 30-40 वर्ष काढले नाही. अटी आणि शर्ती ठेवून की माझा गौरव करायचा नाही, माझा सन्मान करायचा नाही, माझ्याबद्दल असं जास्त कुणाला काही सांगायचं नाही, नाही तर सर्वसामान्य लोक पाहतो आपले, जर नाव घेतलं नाही तर काहीच खरं नाही. बघा आनंद त्याच्या उलट होते. तुम्ही आनंदाचं चरित्र जर वाचलं आनंद भंतेजींचं, तर बिलकुल ज्याच्यात श्रद्धा नाही त्याच्यात श्रद्धा निर्माण होईल, ज्याच्यात सेवाभाव नाही त्याच्यात सेवाभाव निर्माण होईल. 5 विशिष्ट गुणांनी ते युक्त होते, श्रेष्ठ होते. जे अग्रश्रावक आहेत ना भगवंताने सांगितलेले, विशिष्ट गुणांमध्ये अग्र भिक्खू होते. त्या काळात काही भिक्खूंनी होत्या, काही उपासक पण होते. तर आनंदामध्ये विशिष्ट प्रकारचे 5 गुण होते, त्याच्यात ते अग्र होते. ते सांगेल तुम्हाला एखाद दिवशी, आनंद जेव्हा मी तुम्हाला शिकवेल तेव्हा, आता नाही सांगत. तर मग आनंद भगवंताच्या सोबत होते. विनंती केली. दुसरा प्रहर सुरू झाला, विनंती केली, भगवान मौन राहिले. बघा पहिला प्रहर संपला, भगवान आले नाही, मौन राहिले. दुसरा प्रहर सुरू झाला, आनंद आले, भगवंताला विनंती केली, भगवान मौन राहिले. भगवंताच्या कुटीत होते ना, गंधकुटी भगवंताची, आताही तिकडे आहे बघा श्रावस्तीला. आणि भगवान तर पूर्वाराम विहारामध्ये राहत होते. तिथे राहत असताना दुसरा प्रहर पण संपला, 2 वाजून गेले. तिसरा प्रहर सुरू झाला, आनंद आले भगवंताकडे. पुन्हा विनंती, भगवान भिक्षू संघ प्रतीक्षेत आहे आपल्या, आपण प्रातिमोक्षाचा उपदेश करावा भिक्खू संघाला, अशी विनंती करतो आम्ही सर्वांच्या वतीने भिक्खू संघाच्या. भगवान तेव्हाही मौन राहिले. तिसरा प्रहर संपला, सकाळ झाली, सूर्योदय झाला आणि पुन्हा आनंद भगवंताकडे आले. आणि भगवंताला पुन्हा त्यांनी विनंती केली की भगवान आपण उपदेश करण्यासाठी येत नाही आहात, आपली क्षमा मागून मी आपणास कारण विचारतो आहे की आपण का येत नाही आहात, आपण मौन का बाळगलेलं आहे. आता बघा काही गोष्टी अशा होत्या, म्हणजे काही परमिशन्स फक्त आनंदाकडेच होते. तुम्हाला मी सांगतो बघा, तुमच्या पण असं ऑफिशियली तुम्ही कधी पाहत असाल तर काही गोष्टींची परवानगी विशिष्ट लोकांनाच असते. घरामध्ये पण काही गोष्टी वगैरे करायच्या असतील तर ते विशिष्ट लोकांनाच परवानगी वगैरे, किंवा ज्या काही गोष्टी असतात तर ते भगवंताच्या संदर्भात होतं. भगवान तर भगवान होते आपले. तर आणि आनंद हे त्यांचे उपस्थायिक होते ना, नाही का. स्वीय सहाय्यक ज्याला म्हणतो, आता जो शब्द आहे स्वीय सहाय्यक, पीए वगैरे, तर भगवंताचे ते पीएच होते तशा प्रकारे आनंद. पण आताचे जे स्वीय सहाय्यक पीए वगैरे असतात तसे काय आनंद नव्हते. आनंदामध्ये भगवंताच्या बद्दल, धम्माबद्दल प्रचंड श्रद्धा होती, संघाबद्दल श्रद्धा होती, असीम विनम्रता त्यांच्यामध्ये भरलेली होती, ठासून आनंदामध्ये. आणि एकदम निरागस त्यांच्या मनाचा स्वभाव होता. बाळाचा, लेकराचा कसा निरागस स्वभाव असते बघा, कोणावर ते रागावत नाही, काही नाही, कोणाला पाहिलं की हसते पण, कोणाला पाहिल्यावर जाते पण. काही बाळ, आता काही जातच नाही, तर आम्हाला पाहिलं की लेकरं रडतात कधी कधी, पण काही लेकरं तर आमच्याकडे येतात बापा, पण बरेच लेकरं तर रडतात, आमच्याकडे पाहिलं की तोंड वाकडं करून रडते. पण लेकरांचा चेहरा जो असतो तो निरागस असतो, म्हणजे त्यांच्यात घमेंडी, अहंकार, ईर्ष्या, संशय असं काही चेहऱ्यावर नसतो लेकराच्या. आनंदात ती चर्या तशी होती, एकदम निरागस, प्रचंड त्यांच्यामध्ये विनम्रता होती. तर मग भगवंताला त्यांनी विचारलं की भगवान काय कारण आहे की आपण मौन बाळगलेलं आहे, किंवा भिक्षू संघाला उपदेश करण्यासाठी आपण सभागृहामध्ये येत नाही आहात. तर आनंदाला सांगितलं भगवंताने, आनंद, आता आनंद काय अर्हत नव्हते, तर आनंदाला सांगितलं भगवान आनंद परिषद अशुद्ध आहे, परिशुद्ध नाही आहे. भिक्खू संघाची जी परिषद आहे ती परिशुद्ध नाही आहे, त्याच्यामध्ये कोणीतरी दुशील, दुराचारी, अशिलवान, ढोंगी कोणीतरी बसलेला आहे. आणि ते जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत प्रातिमोक्षाचा उपदेश करू शकत नाहीत भगवान. बघा तुम्ही, अशी गोष्ट आहे. आता हे बारकावे आहेत धम्मातली, कधी कधी असं प्रकट होते ते बोलताना. आता हे बारकावे आहेत. तर मग महामोगलायन भंते पण सोबतच होते. महामोगलायन भंते बापरे, ते तर एकदम रिद्धिसिद्धीमध्ये पारंगत होते एकदम, त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगितलं मी बऱ्याचदा. तर मग महामोगलायन भंतेजीने ऐकलं भगवंताचं की भगवान येत नाहीत, की ते परिशुद्ध एक कोणीतरी त्या भिक्षू संघामध्ये बसलेली आहे व्यक्ती. मग महामोगलायन भंतेजी, ते 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त असतात अर्हताला,
त्यांनी आपल्या अभिज्ञानं पाहिलं की कोण भिक्षू आहे. अनेक भिक्षू तिथे, असंख्य भिक्षू बसलेले परिषदेमध्ये, आणि त्यांनी आपल्या परचित्त ज्ञान त्या अर्थाच्या अभिज्ञेद्वारे पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की कोण आहे. गेले महामोगलान भंतेजी बरोबर त्या भिक्षूवर जवळ आणि त्यांना सांगितलं की आयुष्मान तुम्ही बाहेर चला. भगवान प्रातिमोक्षाचा उपदेश भिक्षू संघाला देत नाही आहेत तुमच्यामुळे, तर तुम्ही जरा भिक्षू संघातून बाहेर चला. 2दा 3दा सांगितलं महामोगलान भंतेजीनं. तर आता ते भिक्षू संघात असो का सर्वसामान्य लोकात असो, स्वभावच असतो. काही लोक असे असतात की रात्री पण मी सांगितलं की पालथी घागर, नळी फुंकली सोनारे, लाख सांगो कोणत्याही पद्धतीने सांगो, बस मी बदलणार नाही. मला पाप लागो का माझा मुर्दा बसो, मी बदलत नाही म्हणतात. बदलायचं तुम्हाला तर बदला. भगवान म्हणाले ते लोक मूर्ख असतात की जे बुद्धाची वाणी ऐकून देखील बदलू शकत नाहीत. ते लोक पापी मनोप्रवृत्तीचे असतात आणि त्यांचं कर्म जे आहे त्यांना जेव्हा भोगण्याची वेळ येते तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की जीवनामध्ये चुका होत असतात, परंतु त्या चुका आपण सुधारणा करून घेतली पाहिजे, तर आपण बुद्धाच्या प्रति श्रद्धा ठेवतोय असा त्याचा अर्थ होतो. मग ते भिक्खू काही उठले नाही. मग महामोगलाने त्यांच्या दंडाला धरलं. राग वगैरे नसतो, भगवंताकडे राग नसतो, भिक्खूकडे भिक्खूकडे राग नसतो, बिलकुल काही राग नसतो. जशी आई आपल्या मुलाला रागावते, मारते, दुश्मनकीचा भाव असतो काय, तर भगवंत पण असं करायचे. भिक्षू पण, सिनियर भिक्षू पण असे करायचे, अर्हत पण असे करायचे. समजा कोणी कधी असं काही वागत असेल तर, परंतु त्यांच्या मनामध्ये असा द्वेष नसायचा, दुश्मनकीचा भाव नसायचा, ते परहिताचा भाव असायचा. मग महामोगलान भंतेने त्या भंतेला धरलं दंडाला आणि त्यांना म्हणाले चला बाहेर. मग त्यांना बाहेर काढलं आणि तेव्हा मग सगळे भिक्खूच भगवंताकडे गेले. आता सकाळ झाली होती ना, सूर्योदय झाला होता आणि भोजनाच्या पूर्वीचा तो काळ होता. मग भगवान म्हणाले की आता उपोषणाचा वेळ निघून गेला. तुम्हाला बघा सकाळी उपोषण दिले जाते ना, तुम्ही कधी उपोषणाचं पालन करत असाल बघा. मागच्या वेळेस तुम्हाला मी सकाळी उपोषण देत होतो 5-5:30ला. तर उपोषण सकाळीच द्यायचं असते, उपोषण सूर्योदय झाल्यावर द्यायचं नसते. उपोषणाचा टायमिंग आहे ना, म्हणजे सकाळी 5:30 वाजता जर ग्रहण केलं 5:30-6च्या दरम्यान, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30-6च्या दरम्यानचा त्याचा म्हणजे 24 तासाचा उपोषणाचा कालावधी आहे. आणि त्यामुळे मग भगवान म्हणाले की आता सूर्योदय झालेला आहे, उपोषणाचा जो काही टायमिंग असतो, कालावधी असतो, तो संपलेला आहे. पण भिक्खूंनो, मी तुम्हाला आता एक महत्त्वपूर्ण उपदेश सांगणार आहे. आता हे जे काही घडलंय, भगवंतानं जे काही प्रातिमोक्षाचा उपदेश दिला नाही, का दिला नाही, कोणत्या कारणामुळे दिला नाही, तर त्या संदर्भामध्ये तुमच्याशी मी संवाद साधणार आहे. लक्षपूर्वक ऐका. भिक्षूंनी मग साधुकार दिला आणि भगवंतानं सांगायला सुरुवात केली. भगवान म्हणाले भिक्खूंनो, भगवंताने सांगितलेला जो धम्म आहे ना, तर तो धम्म कसा आहे माहिती आहे तुम्हाला? तर भगवान म्हणाले तुम्हाला महासमुद्र माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे ना महासमुद्र? तुम्हाला माहिती आहे की नाही महासमुद्र? कुठे आहे महासमुद्र? हे का आपल्या आजूबाजूला महासमुद्र आहे ना? हो, माहीत नाही म्हणता. असं कसं माहीत नाही म्हणता? मुंबईला गेल्यावर महासमुद्र आहे, कोकणाकडे गेल्यावर महासमुद्र आहे, इकडे बंगालच्या खाडीकडे गेलं की महासमुद्र आहे ना, श्रीलंकेला गेले महासमुद्र, समुद्र आहे ना. तर भगवंत त्या भिक्षूंना उद्देशून म्हणतात की बघा, बऱ्याच ठिकाणी असं कंपेअर करून म्हणजे तुलनात्मक उपदेश केला भगवंताने. बघा, तुम्हाला सांगताना बऱ्याचदा मी सांगितलं बघा, 3 प्रकारचं काहीतरी असते, 2 प्रकारचं काहीतरी असते, 4 प्रकारचं काहीतरी असते. हे तुम्हाला आठवत असेल तर मी असं सांगितलेलं आहे बघा उपदेशातून भगवंताचे वाणी. तर मग भगवान भिक्षूंना म्हणाले की भिक्षूंनो, महासमुद्र जो आहे त्याच्यामध्ये आश्चर्यकारक, लक्षपूर्वक आहे का, जो समुद्र असतो ना, समुद्रामध्ये आश्चर्यकारक म्हणजे अद्भुत असे किती गुण असतात? 8 गुण असतात. किती? तुमच्यापैकी कुणाला माहिती आहे? समुद्रामध्ये विशिष्ट प्रकारचे 8 गुण असतात. विशिष्ट नाहीत, आश्चर्यकारक 8 गुण असतात. तर भिक्षूंनो, जसे समुद्रामध्ये आश्चर्यकारक 8 गुण असतात, तसेच मी जो आपण आज धम्म शिकवतो, सांगतो ना, तर या धम्मामध्ये सुद्धा समुद्रा समान आश्चर्यकारक 8 गुण आहेत. समजतं ना तुम्हाला? हां.
व्हेरी गुड. विचारलं पाहिजे ना मध्ये मध्ये, कारण बऱ्याच दिवसाचा गॅप आहे बापा. तर पहिला गुण समुद्राचा आहे बघा, फास्टली सांगतो शॉर्टमध्ये. पहिला गुण आहे समुद्राचा की समुद्र हा क्रमशः खोल होत जातो. कोणता गुण असतो? समुद्र हा क्रमशः खोल होत जातो. डीपली म्हणतो आपण त्याला, गहन. किनाऱ्यापासून असतो का तो खोल? नसतो. समुद्र किनाऱ्यापासून असा खोल जातो बघा. तुम्ही बघितलं असेल कधी तर समुद्र किनाऱ्यावर, तुम्ही चौपाटीला वगैरे कधी गेलात मुंबईला वगैरे किंवा कोकणामध्ये, तर बघा किनाऱ्यावरती जे असते ते लोक तिथं जाऊ शकतात, पोहू शकतात, फिरू शकतात, नाही का. पण जसं समुद्राच्या आतमध्ये जाल तसा समुद्र अत्यंत गहन असतो, खोल असतो. तिथे माणूस टिकू शकत नाही. टिकू शकेल काय? तर भगवान म्हणाले बघा, जसा समुद्र क्रमाक्रमाने खोल आहे, गहन आहे, तसाच माझा धम्म क्रमाक्रमाने गहन आहे, खोल आहे. तो कसा? तर भगवान म्हणाले बघा, माझ्या धम्मामध्ये जे लोक किनाऱ्याला आहेत, तर किनाऱ्यावर समुद्राच्या किनारी जाण्यासाठी अगोदर आपल्याला पोहणं, पाण्याची माहिती वगैरे असावी लागते. तुम्ही बातम्या वगैरे कधी वाचत असाल तर बघा, समुद्राच्या ठिकाणी लोक गेल्यामुळे समुद्रात डुबले, लाटेमुळे डुबले किंवा पोहायला गेल्यावर डुबले, अशा बातम्या असतात ना, पेपर्समध्ये बातम्या असतात, न्यूज चॅनलवरती बातम्या असतात बघा. तर भगवान म्हणाले की माझ्या धम्माचा क्रम कसा आहे? तर पहिला क्रम आहे की प्रशिक्षण घ्यावं लागते. बुद्धाच्या धम्मामध्ये क्रम कसा आहे की अगोदर प्रशिक्षण घ्यावं लागते धम्माचं. न प्रशिक्षण घेता निर्वाण प्राप्त होत नाही. प्रशिक्षणाविना निर्वाण प्राप्त करता येईल का? येईल का? तुम्हाला जर म्हटलं बा तुम्ही कधी भाकरी बनवलीच नाही आणि तुमचं लग्न झालंय समजा, आणि तुम्हाला पीठ दिलंय, गॅस दिला पेटवून, नाही का, पाणी दिले जवळ, आणि तुम्हाला सांगितलं कर भाकर, आणि तुम्ही कधीच भाकर करता नाही, कुणाला पाहिलं नाही, तर भाकर जमेल का तुम्हाला? नाही जमत. का? तर प्रशिक्षणच घेतलं नाही. आईकडून प्रशिक्षण मिळते म्हणून तर तुम्ही चांगल्या भाकरी बनवता. हे तुम्ही जे काही स्वयंपाक बनवता तुम्ही मनानंच शिकल्या काय? कोणती पण माता, कोणती पण भगिनी असो, मनानं शिकते काय कोणी? इवन पुरुषाला सुद्धा जो स्वयंपाक येतो काय मनानं शिकते काय कोणी? मनानं शिकत नाही. आईकडे तरी पाहून, बहिणीकडे तरी पाहून, पत्नीकडे तरी पाहून लोक शिकतात स्वयंपाक. बिना शिकण्याचं काही नाही आहे. शाळेतलं पण शिक्षण, शाळेत गेल्याशिवाय तिथे टीचर्स जे शिकवतात ते शिक्षण घेतल्याशिवाय, प्रशिक्षण घेतल्याशिवाय त्याच्यात पारंगत होता येत नाही. उगीच मुलं विद्यार्थी टॉपला येतात का? टॉपला त्यांचा रिझल्ट लागतो का चांगला? तर तशा प्रकारे त्यांनी ते प्रशिक्षण घेतलं आहे. तर भगवान बुद्धांनी सांगितलं की माझा धम्मक्रम, माझ्या धम्मातला क्रम कसा आहे? तर अगोदर प्रशिक्षण घ्यावं लागते. जसं घोड्याला, बैलाला सुद्धा प्रशिक्षित करावं लागते, ट्रेनिंग द्यावं लागते अगोदर, तेव्हा ते परफेक्ट बनतात. का असाच घोडा आला आणि त्याच्यावर बसले निघाले, त्याला युद्धात सोडले, असं होते काय? बैलाला सुद्धा तसं करतात काय? झालाय गोरा आता तयार आणि चला आता त्याला जुवाला जुंपू आणि लावू बैल गाडीला किंवा नांगराला, असं होते काय? नाही होत. त्याला प्रशिक्षण द्यावं लागते. तर भगवान बुद्ध म्हणाले जो कोणी गृहस्थ, उपासक, भिक्षू, सामनेर जेव्हा कधी माझ्याकडे येईल तर तेव्हा सर्वप्रथम त्याला प्रशिक्षण घ्यावं लागते. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला समजते की हे पंचशील आहे, हे अष्टशील आहे, हा आर्याष्टांगिक मार्ग आहे, ह्या 10 पारमिता आहेत, नाही का, हा समाधी मार्ग आहे. तर मग त्याला जेव्हा समजेल, प्रशिक्षण घेईल, तर हा पहिला क्रम आहे. दुसरा क्रम आहे आचरणाचा. आता आचरण केव्हा करू शकतो व्यक्ती? जेव्हा प्रशिक्षण घेतलं असेल तर. आता उपवासात माहीतच नाही तर लोक म्हणते बा मी उपवास करते म्हणते भंतेजी. अरे बापा, मी म्हटलं बाबासाहेबांना तर उपवास सोडून द्यायला सांगितला, तुम्ही कायले उपवास करता? आता अगोदर गुरुवार होता, शुक्रवार होता, कोणता वार होता, आणि आता उपवास करतो म्हणते. तर उपवास वगैरे सांगितला नाही. बौद्ध धम्मामध्ये उपोसत शिकवलेला आहे बघा. काय शिकवलं आहे?
उपोसत शिकवलं. तर केव्हा समजेल आपल्याला? जेव्हा कोणाकडून तरी प्रशिक्षण मिळेल तेव्हा ते उपोसत कळेल किंवा तेव्हा धम्म कळेल. तर भगवंत म्हणाले की पहिलं प्रशिक्षण आहे, नंतर आचरण आहे आणि नंतर मग मार्गफल आहे. ते मार्गफल कोणतं? निर्वाणाचं मार्गफल आहे. कोणतं मार्गफल आहे? निर्वाणाचं मार्गफल आहे. आणि त्यामुळे भगवान म्हणाले माझा धम्मसुद्धा कसा आहे? म्हणजे किनाऱ्यापासून गहन गहन होत जाणार आहे, किनाऱ्यावरच खोल नाही आहे. तर म्हणून आपल्या समाजातले बरेच लोक बघा, काही शिकवायला गेलं नाही नाही म्हणतात हे असं कुठं असते का आणि तसं कुठं असते का. काही काही लोक म्हणतात बघा बऱ्याचदा, आता आम्हाला तसे अनुभव येतात. तर मी म्हणतो की तुम्ही एक तर पंचशीलच पालन करत नाही आणि निर्वाण कळेलच कसं? सांगा ना. तुम्ही तंबाखू खात राहताल, तुम्ही बिड्या ओढत राहाल, तुम्ही भांडणं करत राहाल, तुम्ही तुमच्या स्वतःच्या कुटुंबाची घडी नीट घालता येईना, तुम्हाला तयार करता येईना आणि निर्वाण काय ढेकळं कळेल? कळेल का? कसं कळेल मला सांगा तुम्ही? विचार तर करून पहा. थोडासा ताण तर द्यावा, माझं म्हणणं आहे. थोडासा तर ताण दिला पाहिजे. कसं कळेल? पात्रच नसेल तर कळेल काय? आपण पात्र पाहिजे ना. आता बघा पोलीस भरती असते, मिलिटरीची भरती असते, पात्र असतील त्यांनाच घेतील. आता भ्रष्टाचार करून लाच घेऊन कोणालाही घेतात लोक. मी तर ऐकलं आता ते IAS ऑफिसरचे पण काय एक्झाम न देत आहे पण सिलेक्शन करत आहेत. हे तर लय घातक चाललं आहे आपल्या देशामध्ये. पण जर तसं पाहिलं बाय प्रोसिजर तर भगवान बुद्ध म्हणाले की धम्माची पायरी अशी आहे की अगोदर प्रशिक्षण आहे, नंतर मग आचरण समजेल. आणि आचरण जर केलं तर श्रोतापन्न, तर सकृतागामी, तर अनागामी, तर निर्वाण. तर समुद्राचा हा एक गुण जो आहे तो धम्मामध्ये असलेला गुण आहे, किंवा समुद्रामध्ये जो गुण आहे तो धम्मामध्ये गुण आहे. समजलं? समजतं ना. दुसरा गुण तुम्हाला मी सांगेल भिक्षूंनो. माझ्या धम्माचा दुसरा जो गुण आहे तो समुद्रासमान आहे. तो कोणता? तर समुद्र जो काही आहे तो स्थिर असतो. तो कसा असतो? स्थिर असतो. तो उल्लंघन करत नाही वेळेच, किनाऱ्याला सोडत नाही. तुम्ही पाहिलं कधी? समुद्र किनाऱ्याला सोडत नाही. भरती आणि ओहोटी येते, भरती आणि ओहोटी सुरू राहते. तुम्ही कधी मुंबई साईडला गेलात तुम्ही कधी तर बघा, तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर कधी गेलात तर कधी कधी भरती येते, त्याचा टायमिंग असतो. तुम्ही 6 डिसेंबरला वगैरे कधी गेलात तर बघा तिथे टाईड जे असते ना ते कधी आहे भरती आणि ओहोटी तिथे लिहिलेलं असते बघा गव्हर्नमेंटकडून की या वेळेला भरती आहे, या वेळेला ओहोटी आहे. तर हे ठरलेलं आहे गणित समुद्राचं. आणि त्यामुळे भगवान म्हणाले की तो समुद्र जो आहे किनाऱ्यापर्यंत येतो जेव्हा भरती असते, परंतु पुन्हा मग ओहोटी येते. किनारा सोडत नाही, किनारा सोडत नाही. तर माझ्या धम्मामध्ये सुद्धा जे भिक्षू आहेत त्यांना सुद्धा धम्माचा विनय सील सोडता येत नाही. जे उपासक आहेत त्यांना सुद्धा धम्माचा किनारा जी बॉर्डर आहे ती सोडता येत नाही. म्हणून मिलिंद प्रश्नामध्ये बघा मी मागे तुम्हाला शिकवलं मागच्या वेळेस की उपासक कुणाला म्हणतात. आता मी ते प्रवचन शेअर केलं होतं, पुन्हा एकदा लोकांची विनंती होती तर की उपासक कुणाला म्हणतात? तर ज्यांच्यामध्ये 10 लक्षणं आहेत तर त्यांनाच उपासक किंवा उपासिका म्हणतात असं भगवंताने सांगितलेलं आहे. मिलिंद प्रश्नामध्ये त्याची ती कॅटेगरी सांगितली की उपासक कुणाला म्हणावे किंवा उपासिका कुणाला म्हणावे. तर भगवान बुद्ध म्हणाले त्या कॅटेगरीमध्ये जे बसतील, भिक्खूच्या कॅटेगरीमध्ये जे बसतील तेच भिक्खू आहेत. उपासकांच्या कॅटेगरीमध्ये जे बसतील, पात्रतेमध्ये अटी आणि शर्तीमध्ये बसतील तेच उपासक आहेत. तर भगवान म्हणाले धम्मामध्ये सुद्धा माझ्या असंच आहे की जसं समुद्रामध्ये आहे तो किनारा सोडत नाही, तर माझ्या धम्मामध्ये सुद्धा जे भिक्षू आहेत, उपासक आहेत, त्यांना विनय सोडता येत नाही, सील सोडता येत नाही. हा दुसरा गुण भगवंताने सांगितलेला आहे बघा. आणि त्यामुळे बुद्धाच्या धम्मामध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आश्चर्यकारक आहेत. तुम्हाला सांगतो म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलं हे प्रथम दर्शनी तुम्हाला लक्षात येणार नाही, पण हा जो उपदेश आहे ना हा खरोखरच आश्चर्यचकित करून टाकणार आहे. बघा ना, तंतोतंत समुद्रामध्ये 9वा गुण नाही आहे कोणता. आश्चर्यकारक जे गुण सांगितले ना तर 9वा नाही आहे किंवा 7 नाही आहे, भगवंतानं सांगितले तेच बरोबर 8 गुण आहेत समुद्रामध्ये. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणतात की समुद्र स्थिर आहे, तो किनाऱ्याचं उल्लंघन करत नाही. तसा भिक्खू सुद्धा आमचे किनाऱ्याचं उल्लंघन करत नाहीत.
तिसरा गुण सांगत असताना भगवान बुद्ध म्हणाले बघा की समुद्राचा तिसरा गुण आहे की जर समुद्रामध्ये एखादा प्राणी मृत्युमुखी पडला तर समुद्र त्याला किनाऱ्यावर जमिनीवर फेकून देते. तुम्ही कधी पाहिलं असेल तर बघा, ही समुद्राची विशेषता आहे. बघा तुम्ही कधी गेलात, बघितलं तुम्ही न्यूजमध्ये तुम्ही बघत असाल, एखादी मोठी फिश असते, मासा असतो मोठा, तर तो बाहेर येऊन पडतो बघा असा चौपाटीवरती वगैरे. तर समुद्र मृत प्राण्यांना, मग ते छोटे असतील मोठे असतील, तर मृत प्राण्यांना आपल्यामध्ये ठेवत नाही, तो किनाऱ्यावर फेकतो. तर भगवान बुद्ध म्हणाले माझ्या धम्मातही असंच आहे. जर भिक्खू दुराचारी असतील, दुशील असतील किंवा उपासक म्हणून घेणारे असतील आणि ते दुशील असतील, दुराचार करणारे असतील, तर त्यांची पात्रता नसते की ते भिक्खू किंवा उपासक म्हणून घेण्याची. बघा तुम्ही जे हा नियम सांगितला, भिक्खू संघामध्ये बसत नाहीत. तर काही काही बघा चिवरधारी असे असतात, आजही आहेत, उद्याही राहतील, भगवंताच्या काळातही होते. कारण भगवान बुद्ध म्हणाले सगळेच सारखे नसतात. पाचवी बोटं सारखे असतात काय? तुमच्या लेकरांचा जरी विचार केला, सारखेच आहे का लेकरं तुमचे? मी नेहमी सांगतो बा, सोयरिकीच्या वेळेस सांगता तुम्ही खरोखरच आमच्या पोरीसारखी पोरगी नाही, पोरासारखा पोरगा नाही. खरंच असते का तसं? हकीकतमध्ये असते का? मुकेच बसले तुम्ही, इथं कुठं सोयरीक होणार नाही, पण खरंच सांगा असते का तसं? नसते तसं. म्हणाल तुम्ही सोयरिकीच्या वेळेला बापा आमच्या पोरासारखा पोरगा नाही, ते पोरगं भलतंच काहीतरी करते. अशा घटना घडतात ना पोरीच्या बाबतीमध्ये, कोणाच्या बाबतीमध्ये. तर भगवान बुद्ध म्हणाले की जसा समुद्र मृत प्राण्यांना आपल्यामध्ये ठेवत नाही, तसं भिक्षू संघामध्ये सुद्धा विनय आहे की जर कोणी चिवरधारी दुराचार करत असेल किंवा विनयाच्या विरुद्ध वागत असेल, तर संघाला पूर्ण अधिकार असतात ज्येष्ठ भिक्खूंना की त्यांना संघातून काढून टाकण्याचा. म्हणून कधी समजा मी आता माईक आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण सांगतो आहे की कधीही कोणी चिवरधारी असे कधी कुणाला दिसले की धम्माच्या विनयाच्या विरुद्ध वागतात, तर लगेचच तुमचं कर्तव्य आहे उपासक म्हणून, तुम्ही मायबाप आहात ना, ज्येष्ठ भिक्खूंकडे त्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं पाहिजे की म्हणते जे असं असं आहे आणि याच्यावरती उपाय करावा. अलक्षामध्ये, कारण ते धम्माचं संरक्षण करणं आहे तशा प्रकारे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की धम्मामध्ये सुद्धा असा एक विनय आहे. तुम्ही देवदत्ताच्या संदर्भामध्ये पाहिलं असेल बघा, तुम्हाला सांगितलं गेलं देवदत्त, तर देवदत्त बघा संघात टिकला नाही. अनेक भिक्षूंना घेऊन त्याने संघामध्ये फूट पाडली. त्याने गरुकर्म केलं, तुम्हाला गरुकर्म शिकवलं बघा मागच्या वर्षी. त्याने गरुकर्म केलं देवदत्ताने, आणि त्याचं मरण कसं झालं? मग कर्म असे आहेत की ते कोणीही करो, कर्माचा परिणाम भोगावा लागतो. फक्त विषय असा असतो की आज नाही भोगायला लागले तर उद्या नाही भोगायला लागले तर नंतर कधी. पण भगवान म्हणाले कर्माचा भोग, ते भिक्षू असो की उपासक असो, गृहस्थ असो, कर्माचा भोग भोगावाच लागतो. म्हणून भगवान म्हणाले मनुष्याने मरण्याच्या अगोदर स्वतःला ओळखलं पाहिजे. आणि ज्यांना स्वतःला ओळखता येत नाही की आपल्याकडून काहीतरी चुकीचं घडत आहे, हे ज्यांना समजत नाही, तर ते लोक, ते चिवरधारी असो की ग्रहस्थ असो, त्यांच्यासारखं मूर्ख या जगात कोणीच नाही. आरसा आहे ना भगवंताच्या धम्माचा, आरसा सांगितला भगवंताने. हा आरसा आपल्याला कुणाला माहीत नाही, पंचशील कुणाला माहीत नाही, अष्टशील कुणाला माहिती नाही, विनय कुणाला माहिती नाही. आणि माहीत असताना देखील जर आपण त्या विनयाच्या विरुद्ध वागत असेल, कोणी पण, तुम्ही कोणी असेल, तर भगवान बुद्ध म्हणाले जग भलेही काही म्हणत नसेल किंवा जग भलेही आपल्याला काही म्हणू शकत नाही. आता समजा हिटलर वाईट होता, तर हिटलरला म्हणायची कोणाची हिंमत नव्हती. हिटलर माहिती आहे तुम्हाला? हिटलर सगळ्यांनाच माहिती आहे. आता हिटलरच होता, तर त्याला कोण म्हणेल की तुम्ही लोकांना मारताच म्हणू शकत होतं का कोणी? त्याला कोणी म्हणू शकत? तो शासक होता ना, तो राजा होता. राजाला कोण बोलू शकते? काय माघाऱ्या बोलतील राजाच्या, पण त्याला कोणी काही करू शकत नाही. आणि मूर्ख व्यक्ती असेल, तो राजा जरी असेल, तर त्याला मूर्खालाही वाटते की मीच हुशार आहे, कोणी असं. भगवान म्हणाले लोक लज्जेला जरी कोणी घाबरत नसेल, समजा अकुशल कर्म करत असताना, पण लोक लज्जेला घाबरो अथवा न घाबरो, पण वेळ जेव्हा येईल कर्माच्या विपाकाची, तेव्हा मात्र भगवान म्हणाले तिथे कोणीच साथ देत नाही, कोणीच साथ देत नाही. बघा
आता परवाला आम्ही जालन्याला गेलो भंतेजींच्या अंत्यविधीला. येताना जिथे आपल्या औरंगाबादचा IC आहे इंटरचेंज हर्सुलच्या पलीकडे सावंगीला, तिथून आम्ही शहरामध्ये एंट्री करत होतो. त्या टोलनाक्याच्या तिथे उजव्या साईडला बघा तो समृद्धी सरळ गेला आणि खाली उतरतो ना मग आपण, तर त्या समृद्धीच्या साईडनं खाली टोल नाक्याच्या तिथून उतरत असताना ते दुधीचे झाडं आलेत बघा, जिथे गिट्टी टाकलेली आहे. दुधी तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? दुधीच म्हणतात ना लय. हां नाही हो, ते दुधी भोपळा खायचा वेगळा, ते जखमेवरला वगैरे किंवा औषधी वगैरे असते बघा त्याला. बरं ते काही म्हणू, तर तिथं ते झाडं आलेले आहे बघा. तर आता आम्ही काही बघितलं की त्याच्यावरती चर्चा सुरू होते आमची. भंतेजी होतो आम्ही, तर मी म्हटलं दगडच दगड आहे तिथे, बिलकुल माती नाही, कोणी खत टाकायला नाही घालायला नाही इथे, पण ते एवढे झाडं वाढलेत ते दगडांमध्ये. तुम्ही पिंपळाचे वगैरे वडाचे झाडं जर कधी पाहिले तर बघा ते भिंतीत पण येते. तर कर्माचा पावर जे आहे ना तर तसा असते. भगवान म्हणाले पाण्यात लपलो काय, जमिनीत लपलो काय, सोन्याच्या बंगल्यात लपलो काय, आणि अजून कशात कोणी लपलं काय, कर्म बिलकुल सोडत नाही. भंतेजी असलं काय कोणी, आणि उपासक असलं काय, डॉक्टर असलं काय, इंजिनियर असलं काय, वकील असलं काय, प्राध्यापक असलं काय, लयच मालामाल असलं काय, आणि राजा असला काय, नगरसेवक आणि खासदार आणि आमदार कोणी असलं काय, कर्म कुणालाही सोडत नाही. ही बुद्धाची वाणी आहे. म्हणून भगवान म्हणाले मरण्याच्या अगोदर स्वतःमध्ये चांगला बदल केला पाहिजे. भलेही मनुष्य चुकीचा पुतळा आहे, माणसं बाया माणसं कोणी असो ते बिघडतील किंवा अकुशल कर्म होतील, पण भगवान म्हणाले आपल्या स्मरणात भगवंताचा कर्म सिद्धांत राहिला पाहिजे की आपण चुकतोय गड्या, आपल्यात बदल करून घेतला पाहिजे. नाही तर मग एक वेळ अशी येते की सर्व काही वेळ निघून जाते आणि पश्चातापाचे अश्रू आपल्या डोळ्यातून येतात. तिथे कोणीच साथ देत नाही, ना पैसा, ना गणगोत, ना बायको, ना नवरा, ना मायबाप, ना समाज, ना कोणी. बघा तुम्ही तशी वेळ कोणावर येऊ नये, पण अशी वेळ कर्मविपाकाने कधी कधी काही लोकांवर येते. बरोबर का नाही? मुकेच बसले तुम्ही पुन्हा. हे खरंच आहे हो. तुम्ही जास्त सिरियस झाले, सिरियसच झालं पाहिजे. ही सिरियस होण्यासाठीचीच गोष्ट सांगतो. तुम्ही मायबाप आहे, भले तुम्हाला वाटत असेल ही गोळी आपल्याला लागते बापा, तर लागते असं वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. कारण भगवान म्हणाले जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत आपल्याला सुचेल कसं. नाही बाबा मला तर म्हणतच नाही, मला तर लागूच होत नाही, ते चाललं वरतून. मग अशा प्रवृत्ती असतात म्हणाले भगवान. त्या काळामध्ये भगवंताने याच्यावर भाष्य केलं की भगवान म्हणाले असे काही काही लोक असतात की समजा एखादं कोणी काही विषय चालला तर ते म्हणते बा नाही आपलं तर व्यवस्थित आहे, बाकी ते दुसऱ्याला लागत असेल. तर भगवान म्हणाले दुसऱ्याकडे बोट करू नका कोणाकडे, आपल्याला विचारा की हे आहे का आपल्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये सुधारणा करून घ्यायला सांगितली. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The Great
happiness. बुद्धं शरणं गच्छामि.